अशी आमची मागणी आहे। उद्घाटन करायला फार घोषित केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत आज दुसऱ्या टप्प्याचे पैसे आपण रिलीज केले, ज्यामध्ये जवळपास 6,36,000 शेतकऱ्यांना 5,086 कोटी रुपये आज त्यांच्या खात्यामध्ये दिले आहेत। 2 टप्पे मिळून 12,56,000 शेतकऱ्यांना आता कर्जमाफी मिळाली आहे आणि 10,115 कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेले आहेत। सगळी प्रक्रिया नीट चाललेली आहे आणि मला विश्वास आहे की जे पात्र शेतकरी आहेत यापैकी प्रत्येक शेतकऱ्याचं नीट KYC होऊन त्यांच्या खात्यामध्ये पैसे जातील। ही प्रक्रिया आम्ही पूर्ण करू। ती पूर्ण केल्यानंतर मग ज्यांनी नियमित कर्ज भरलेलं आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्येही 50,000 रुपये जे आम्ही घोषित केले आहेत ते त्यांच्या खात्यामध्ये देऊ। असं आहे की काँग्रेस आणि महाविकास आघाडी याचे जे नेते आहेत हे सातत्याने बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करत आहेत की 2023 सालीच महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्यामुळे आता पुन्हा विधेयकाची गरज नाही आणि म्हणून मी त्यांना लक्षात आणून दिलं 2023 साली चिदंबरम यांच्यासहित सर्वांनी ज्या विधेयकाला मतदान केलं होतं त्या विधेयकामध्ये 2 गोष्टी म्हटल्या होत्या। पहिलं होतं डिलिमिटेशन, की डिलिमिटेशन करावं लागेल, आणि दुसरं होतं डिलिमिटेशन करण्याकरता नवीन सेन्ससची आकडेवारी। अशा 2 गोष्टी झाल्यानंतर हे लागू होईल हे चिदंबरम सहित सगळ्यांनी मतदान करून मान्य केलं होतं। मात्र कोविडमुळे सेन्सस पुढे गेलं, त्यामुळे मोदीजींच्या मनामध्ये 2029 सालीच आपल्याला महिला आरक्षण द्यायचं असल्यामुळे एक अतिशय छोटीशी अमेंडमेंट आणली होती की डिलिमिटेशन करता नवीन सेन्ससचा जो काही कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट किंवा संविधान संशोधन आहे त्याच्याऐवजी त्यात शिथिलता देऊन जुन्या सेन्ससप्रमाणे देखील करता येईल अशा प्रकारची अमेंडमेंट होती, जी या सर्व मंडळींनी नाकारली। नाकारण्याची 2 कारणं होती। पहिलं कारण त्यांना महिलांना आरक्षण द्यायचं नाही। 23ला त्यांनी विधेयकाला सपोर्ट याकरता दिला की 23मध्ये त्यांना माहिती होतं आपण समर्थन दिलं नाही तरी हे विधेयक पास होणार आहे, त्यामुळे बहती गंगेमध्ये हात धोलो अशा पद्धतीनं त्यांनी त्यावेळेस समर्थन दिलं। आणि आता ज्यावेळी खरं महिला आरक्षण देण्याची वेळ आली त्यावेळी मात्र विधेयकाला त्यांनी विरोध केला। आता हे डिलिमिटेशन सांगतायत, डिलिमिटेशनचा निर्णय हा 2023 सालीच झाला आहे आणि त्याला काँग्रेसनी मतदान करून मान्यता दिली आहे। आज आलेला निर्णय नाही, 2023 साली त्यांनी मान्य केलेला आहे। आता आपले राज्यामध्ये काही लोक या संदर्भात बोलतात, त्यावेळेस त्यांनी कुठली नशा केली होती मला माहिती नाही, त्यामुळे मी त्याच्यावर बोलणारही नाही। पण या सगळ्यांनी डिलिमिटेशनला मतदान केलेलं आहे, यांच्यामुळे संविधानामध्ये डिलिमिटेशन आलेलं आहे। आता तेच करण्याकरता जेव्हा कायदा येतो त्याला हे अमान्य करतात, कारण यांना माहिती आहे की नवीन सेन्सस नंतर जर ही सुरुवात झाली तर 2029ला ते लागू होऊ शकणार नाही, ते 2034 मध्ये जाईल। काँग्रेस पार्टी आणि महाविकास आघाडीतल्या काही घटक पक्षांना 2029ला महिला आरक्षण द्यायचं नाही, त्यांना 2034 पर्यंत ते रेटून न्यायचं आहे। किंबहुना त्यांना असं वाटतं की आपलं सरकार नंतर जर चुकून आलं तर आपल्याला हे रद्दही करता येईल, त्यांच्या मनात ते रद्द करणंच आहे। आणि म्हणून हे लोक अशा पद्धतीनं बुद्धिभेद करतायत आणि म्हणून चिदंबरम यांनी ज्यावेळी ट्विट केलं त्याला मी फॅक्ट्स फिगर्स याच्या सहित उत्तर दिलेलं आहे।
कुठल्या संसदीय समितीवर मला काही कल्पना नाही. अतिशय दुर्दैवी प्रकार आहे. उच्चस्तरीय चौकशीचे आदेश तर दिलेच आहेत, पण सातत्याने जे NICU असतात त्याच्यामध्ये आपण फायर ऑडिट करत असतो. फायर ऑडिट केल्यानंतरही तिथे अशा पद्धतीनं आग का लागली, फायर ऑडिट केलं होतं की नव्हतं केलं, की कागदावर दाखवलं होतं की चुकीचं केलं होतं, या सगळ्या गोष्टीची चौकशी आता केली जाईल. आणि अशा पद्धतीनं चिमुकल्यांचा जीव घेण्याकरता जे जबाबदार असतील त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल. हमने समर्थन दे दिया था, अब कॉग्निटिव फटीग हो चुका है, आपको इस तरीके से वो ट्वीट करते हैं. देखिए, ये जो चिदम्बरम साहब की सिलेक्टिव मेमोरी है, इसका जवाब मैंने दिया है. 2023 में चिदम्बरम साहब ने जिस बिल के ऊपर वोटिंग किया था और समर्थन दिया था, उसमें महिला आरक्षण विधेयक के लिए दो चीज़ें कही गई थी. डीलिमिटेशन उसी में मंजूर हुआ था, और डीलिमिटेशन के लिए सेंसस कौन सा होगा, तो नया सेंसस होगा, ऐसी मान्यता मिली थी. इसलिए डीलिमिटेशन कोई नया नहीं है, उसको उन्होंने मान्यता दी है. अभी जब ये ध्यान में आया कि कोविड के कारण सेंसस को समय लगेगा और सेंसस के लिए रुके, तो 2029 में महिलाओं को आरक्षण नहीं मिल सकता, इसलिए बहुत छोटी सी बात उसमें मार्ग निकालने के लिए मोदी जी की सरकार ने लाई थी कि सेंसस के लिए पुराने सेंसस को भी मान्यता दी जाए, तो हम 2029 में उसको लागू कर सकते हैं. लेकिन इनके मन में महिलाओं को आरक्षण देना नहीं है, इसलिए इन्होंने उसके खिलाफ वोट किया और उसको पराजित किया. 2023 में ये जानते थे कि NDA के पास पूरा समर्थन है, इसलिए 2023 में बहती गंगा में हाथ धोने के लिए इन्होंने उस समय समर्थन दिया. और आज जब उसी अमेंडमेंट के तहत महिलाओं को आरक्षण देने का अवसर प्राप्त हुआ, उस समय NDA के पास 3/4 2/3 मेजॉरिटी ने ऐसा ध्यान में आने के बाद महिला विरोधी नीति उन्होंने सामने लाई और उसका विरोध किया. इसलिए चिदम्बरम जी, आपके नेता पुणे में आकर कुछ भी कहे, आप सभी महिला आरक्षण विरोधी हैं. आप 2029 में महिलाओं को आरक्षण नहीं देना चाहते, लेकिन मुझे विश्वास है मेरे नेता नरेंद्र मोदी जी चाहे कुछ भी हो जाए 2029 में महिलाओं को आरक्षण देकर रहेंगे. रिक्षा चालकांना मराठी सक्तीवरून कुठेतरी यूपी मध्ये देखील राजकारण यावरनं रंगताना दिसतं आहे. एकूणच यूपीच्या रिक्षा चालकांना भाजप सरकार हे त्रास देत आहे असा आरोप हा अखिलेश यादव करताना दिसतात. बघा, कोणालाही त्रास देण्याचं कारणच नाही आहे. या ठिकाणी त्यांना काही मराठीचं एक्सपर्ट बनण्याकरता कोणी सांगितलेलं नाही. बोलचालापुरतं मराठी शिकवण्याकरता त्यांना सांगितलेलं आहे. तीही संधी दिलेली आहे आणि पुन्हा दुसरी संधी दिलेली आहे, तिसरी संधी दिली आहे. आताही कोणाचाही लायसन्स रद्द केलेला नाही, संधीच दिलेली आहे. मला असं वाटतं की अपेक्षा ठेवणं की बाबा महाराष्ट्रामध्ये तुम्ही मराठी शिका हे गैर नाही, पण एवढं मात्र सांगतो, आमचं सरकार कोणावर अन्याय होऊ देणार नाही. आणि जर त्यांना असं वाटत असेल की आम्हाला अजून संधी पाहिजे आहे, आम्हाला अजून वेळ पाहिजे आहे, तर त्यांना वेळही वाढवून द्यायला सरकार तयार आहे. सरकारचा कुठलाही त्याच्यामध्ये असा विषय नाही की कोणावर अन्याय करायचा आहे. जुजबी बोलता आलं पाहिजे एवढाच आग्रह या ठिकाणी केला. देखिए, पहली बात तो यह है कि यहाँ पर जो हमारे भाई लोग, हिंदी भाषी भाई लोग जो यहाँ पर टैक्सी या ऑटो चलाते हैं, उनको मराठी का एक्सपर्ट बनाने का कोई कारण नहीं है. उनको उनके काम जितनी मराठी आनी चाहिए, काम चलाओ मराठी आनी चाहिए, इस प्रकार का ही आग्रह किया गया है. और उसमें कोई भी इस प्रकार की सख्ती नहीं है. उनको सिखाने का प्रयास चल रहा है.
अभी भी 2 बार लोगों ने समय बढ़ाकर मांगा, वो समय बढ़ाकर दिया गया है। अभी भी तीसरी बार भी समय बढ़ाकर दिया है और आगे भी अगर ये मांग आएगी कि हम सीखना चाहते हैं, हमको समय बढ़ाकर दिया जाए, तो समय बढ़ाकर दिया जाएगा। हमारी भारतीय जनता पार्टी की सरकार और हमारी बीजेपी, शिवसेना, राष्ट्रवादी की महायुति सरकार भाषा के आधार पर किसी के साथ अन्याय नहीं होने देगी। भाषा के आधार पर किसी पर अन्याय नहीं होगा। ये सारे लोग, और इनमें से तो कई लोग 3-3 पीढ़ियों से यहाँ रहते हैं, ये हमारे लोग हैं, हमारी संस्कृति के साथ घुल मिल गए हैं। इसलिए यह प्रयास है कि इनमें से जिनको भाषा काम चलाऊ भी नहीं आती, उनको सिखाने का प्रयास चल रहा है। कोई किसी के ऊपर अन्याय न हुआ है, न हमारी सरकार होने देंगी। काल हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांशी माझी भेट झाली, त्यावेळी पानिपतला कालाम या ठिकाणी जे आपल्याला पानिपत युद्ध स्मारक करायचं आहे, मराठ्यांच्या शौर्याचा जो एक प्रचंड मोठा ऐतिहासिक अशा प्रकारचा जो क्षण आहे, त्या संदर्भात एक अतिशय चांगलं स्मारक व्हावं ही आपली अपेक्षा होती। त्यानिमित्ताने काही जागा पण आपण घेतली, एक कमिटी पण आपण केली। काल त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की आम्हालाही त्या ठिकाणी असं स्मारक करायचं आहे, त्यामुळे दोन्ही राज्याची जॉईंट कमिटी तयार करून आणि तुम्ही महाराष्ट्र जो इनपुट देईल त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी हे स्मारक तयार करू। त्यामुळे आता दोन्ही राज्य मिळून एक आपलं शौर्य स्मारक हे पानिपतला आम्ही तयार करणार आहोत। सुट्या तेलाच्या संदर्भात आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काही मंत्र्यांनी हा विषय उपस्थित केला। मंत्र्यांचं मत अगदी स्पष्ट होतं की जी काही FDA माध्यमातून वेगवेगळी कारवाई चालली आहे ती योग्य आहे। कारवाई अशा पद्धतीनं होत राहिली पाहिजे। मात्र जे काही आमचे तेलाचे व्यापारी आहेत, यात जे पारंपरिक तेलाचा व्यापार करतात त्या व्यापाऱ्यांवर अन्याय होऊ नये आणि गरीबात गरीब लोक जे आहेत, जे अतिशय थोडं म्हणजे जे अर्धा किलो, 1 किलो किंवा अर्धा लिटर, 1 लिटर असं तेल न घेता जे सुटं तेल घेतात त्यांच्यावर अन्याय होऊ नये या दृष्टीनं मार्ग काढला पाहिजे। या संदर्भात आम्ही FDAला सांगणार आहोत की एकीकडे क्वालिटी मेंटेन करणंही गरजेचं आहे, दुसरीकडे पारंपरिक व्यवसाय सांभाळणंही गरजेचं आहे आणि म्हणून यातला मधला मार्ग काढून काही SOPs तयार करून कुठल्याही पद्धतीनं तेलामध्ये मिलावट होणार नाही, तेलामध्ये भेसळ होणार नाही या पद्धतीच्या SOPs तयार कराव्यात अशा पद्धतीनं FDAला सांगण्यात येईल। यातनं आम्ही असा मार्ग काढू की कुठेही भेसळ करता येणार नाही आणि पारंपरिक व्यवसाय हा बंद करावा लागणार नाही। बीडी कामगारांसंदर्भात देखील एक प्रश्न उपस्थित होताना दिसतोय। जे कामगार आहेत त्यांचा जो पगार आहे, पैसा आहे तो वाढवला, मात्र जे कारखानदार आहेत सोलापुरातले त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही आता तेलंगणामध्ये जातो। एक प्रश्न जो आहे तो यापासून निर्माण होतो। ही अलीकडच्या काळामध्ये अशा प्रकारच्या धमक्या द्यायची सवय झाली आहे। आम्ही या राज्यात जाऊ, आम्ही त्या राज्यात जाऊ आणि त्यात मुख्य लोक कोणीही असं सांगत नाहीत। मुख्य लोक जे आहेत ते सगळे महाराष्ट्रात खुश आहेत। कोणीतरी नेता उठतं आणि मी या राज्यात चाललो, त्या राज्यात चाललो असं सांगतं। महाराष्ट्रापेक्षा उत्तम राज्य नाही। सगळ्यांची आम्ही चर्चा करतो, सगळे मार्ग काढतो, सर्वांना सवलती देतो। त्यामुळे मला असं वाटतं की कोणाच्याही तक्रारी असतील आमच्यापर्यंत आल्या तर आम्ही त्याच्यावर मार्ग काढू। चला। केलेला नाही असं विधान यावेळेस फडणवीसांनी केलंय। सरकारनं मराठी शिकण्याची संधी दिली असं देखील यावेळेस फडणवीस म्हणाले।